विविध मानसन्मानांनी त्यांना आत्तापर्यंत सन्मानित केलेलं होतं। यामध्ये पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार। मात्र पाय नेहमीच जमिनीवर असलेली ही ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका आशा भोसले निश्चितच आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी त्यांचा मान हा कायम राहणार आहे। शून्यातून स्वरांचं विश्व निर्माण करणारी आशा आज मावळली असली तरी त्यांच्या गाण्याच्या रूपानं त्या प्रत्येक श्वासामध्ये अजरामर राहतील। तर अंत्यसंस्काराचे हे विधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इथून प्रस्थान होतं आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सर्वांनी कुटुंबियांची रांगेत यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो। आपण पाहतोय ऋतू तावडे मुंबईच्या महापौर। कृपया सर्वांनी रांगेत यावं अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो। कृपया सर्वांनी रांगेत यावं अशी विनंती करतो। प्लीज मंत्र्य मंडळींना पण विनंती करतो आपण 1-2 मिनिटं थांबून घ्यावं। सर्वांना विनंती करतो की आपण डाव्याकडनं यावं। कृपया सहकार्य करा सगळ्यांना। आपण सर्वांनी या भोसले परिवारावर आज या केलेल्या तर आज खऱ्या अर्थानं भारतीय संगीतातलं हे एक चैतन्य हरपलेलं आहे। आप सभी से मैं अनुरोध करता हूं आपण सर्वांना विनंती करतो की डाव्या बाजूने यावं आणि उजव्या बाजूने जावं। आशा भोसले यांचा इथून पुढे निश्चितच ऐकायला मिळणार नाही। मात्र आतापर्यंत त्यांनी गायलेली गाणी ही सगळ्यांच्या मनामध्ये नेहमीच रुंजी घालतील। स्वरों के जादूगार आदरणीय हरीश विमानी। काल राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं की जर हे असे कलाकार नसते, आशाताई, लता दीदी यांसारखे कलाकार नसते तर त्यांनी आपल्याला त्यांच्या भावविश्वात कधी गुंतवून ठेवलं नसतं तर किती अराजकता माजली असती, तेव्हा उत्तुंग काय ते हिमालय एवढं काम काय ते अशा या कलाकारांनी खरं तर करून ठेवलेलं आहे। आणि निश्चितच आपण कुठे पाहायचं याचं मापदंड लोकांनी आपल्याला घालून दिलेला आहे। न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता। हमारा शरीर नश्वर है, अग्निदाह उसे दिया गया है, आत्मा अजर अमर है और ये सत्य है तो आशा जी सदैव हमारे साथ हैं। सुरांच्या सहाय्यानं केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या जगभरातल्या लोकमनावर अधिराज्य गाजवणारा हा आवाज हरपला। खरं तर हा असा गळा होता की ज्याला कुठलंच गाणं गाता येत नाही असं नव्हतं, तर प्रत्येक गाण्यामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण करणारा हा आवाज होता। संगीत हे त्यांच्यासाठी केवळ मैफिल या गळ्याला त्याज्य अशी नव्हती, कुठला संगीत प्रकार हा गळ्याला त्याज्य नव्हता असं म्हटलं जातं। त्याचा भाव अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी संगीत हे त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे ते गाणं म्हणजे व्यवसाय नव्हता, ते त्यांच्या आत्म्याची भाषा होती। त्यांच्या प्रत्येक सुरात त्यांचं संपूर्ण आयुष्य प्रतिबिंबित व्हायचं। संगीत हे त्यांचं कर्म होतं, त्यांची साधना होती आणि त्या साधनेतून त्यांनी अमरत्व प्राप्त केलं। त्या गात नव्हत्या, त्या जगत नव्हत्या, प्रत्येक सुरात त्या स्वतःला ओतून देत होत्या। त्यांचं जीवन आणि संगीत यामध्ये कधीच भिंत नव्हती, दोन्ही एकरूप झाले होते। त्यांनी गाणं केलं नाही तर त्यांनी प्रत्येक गाणं जगून दाखवलं। त्यांच्या आवाजात केवळ सूर नव्हते तर त्यात त्यांचं मन, त्यांची वेदना, त्यांचा आनंद सगळंच होतं। जसं नदी अखंड वाहते तसंच त्यांचं संगीत अखंड प्रभावित होत राहील। आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण डाव्या बाजूने यावं।
ज्यांना भेटायचं त्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण डाव्या बाजूनी यावं आणि उजव्या बाजूनी आपण प्रस्थान करावं. इथे काही मंडळी आहेत, त्यांना भोसले कुटुंबांना सांत्वना व्यक्त करायची आहे, तर कृपया आपण लवकरात लवकर पुढे यावं. जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण तर मोठमोठ्या दिग्गज गायकांच्या राज्यात राहूनही आपलं वेगळं गायन, आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं आशाताईंपुढे आव्हान होतं आणि त्यावेळी वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी, कौटुंबिक जबाबदारी, मुलांची जबाबदारी अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळ्या विपरीत घटकांशी सर्व सामना सरकारी करत यंत्रणांचे मनापासून आभार. आशाताईंनी हे सगळे जिल्हाधिकारी आव्हान मॅडम, स्वीकारलं, स्वबळावर आत्मविश्वासाने मुंबई सगळं हे महानगरपालिका, यशस्वीपणे पेलून दाखवलं आणि जी म्हणून उत्तर त्यांच्या माननीय स्वभावातला विनायक कणखरपणा विसोटे हा आणि त्यांच्या त्यांची सर्व टीम, भाषणांमध्ये, त्यांच्या भाषणांमध्ये प्रशांत नेहमीच सकपाळ दिसायचा. यांची संपूर्ण टीम, मुंबई अग्निशमन दल या सगळ्या मंडळींनी दिलेल्या